या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र नवरात्रीचे काय काय नियम आहेत ते सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. वर्षभरात एकूण 4 नवरात्री येतात. त्यापैकी 2 नवरात्री या गुप्त नवरात्री असतात आणि राहिलेल्या 2 नवरात्री असतात त्या प्रकट नवरात्री असतात. गुप्त नवरात्री आपण साजऱ्या करत नाही किंवा त्यांचे कोणतेही पूजाविधी आपण करत नाही. जे लोक तंत्रमंत्र विद्या करतात ते गुप्त नवरात्री साजऱ्या करतात. यातली पहिली प्रकट नवरात्री येते ती चैत्र महिन्यामध्ये, जिला आपण चैत्र नवरात्री म्हणतो. उत्तर भारतातील लोक या नवरात्रीला चैत्र नवरात्री किंवा सरल नवरात्री असं म्हणतात. त्याचबरोबर दुसरी प्रकट नवरात्री येते अश्विन महिन्यामध्ये, जिला आपण सगळे शारदीय नवरात्र असं म्हणतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, ज्या दिवशी आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं त्याच दिवशी चैत्र नवरात्रीला सुद्धा प्रारंभ होतो. यावर्षी 22 मार्च 2023 रोजी बुधवारी गुढीपाडवा आलेला आहे आणि याच दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी म्हणजे 30 मार्च 2023 रोजी गुरुवारी या नवरात्रीची सांगता होईल आणि या दिवशी आपल्याला रामनवमीसुद्धा साजरी करायची आहे. ज्याप्रमाणे आपण अश्विन महिन्यामध्ये घट बसवतो, म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपल्याकडे घट बसवले जातात. दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात आणि आपण दसऱ्याला एकमेकांना सोनं देतो. त्याचप्रमाणे 9 दिवसाचे आपल्याकडे उपवाससुद्धा असतात. या 9 दिवसांमध्ये आपल्या घरी किंवा आपल्या आजूबाजूला जिथे देवीची मंदिरं असतील तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात. गरब्याचा कार्यक्रम होतो, देवीचे उपवास केले जातात. वेगवेगळ्या प्रकारे देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये जरी आपल्याला घट बसवायचे असतील तर ते आपण गुढीपाडव्याच्या दिवशी बसवू शकतो आणि रामनवमीच्या दिवशी आपल्याला हे घट उठवता येतील. म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो. आता तुम्हाला जर हे उपवास करायचे असतील तर त्यासाठी काय काय नियम पाळावे लागतील याची माहिती मी तुम्हाला देते. आता घटस्थापना म्हटली की आपण अखंड दिवा लावतोच. जोपर्यंत तुमच्या घरी घट बसवलेले आहेत किंवा तुम्ही घट नसेलही बसवला पण तुम्हाला अखंड दिवा जर लावायचा असेल तर या 9 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं घर रिकामं सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्हाला कुठे अचानक प्रवास करावा लागला तर एक का होईना सदस्य तुम्ही घरी ठेवा, कारण तुमच्या घरी अखंड दिवा चालू आहे म्हणून. त्यामुळे नवरात्रीच्या या कालावधीमध्ये घर रिकामं सोडून कुठेही जाऊ नये. एखाद्या तरी सदस्याने घरी थांबावे. यानंतरचा दुसरा महत्त्वाचा नियम असा आहे, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी करू नये, केस कापू नये म्हणजे कटिंगसुद्धा करू नये. महिलांनीसुद्धा नवरात्रीच्या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये आयब्रो करू नये. त्याचबरोबर त्यांचे केससुद्धा कापू नये. तर केस कापणं थोडक्यामध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये वर्ज्य मानलं गेलेलं आहे. तुम्हाला जर केस कापायचे असतील तर ते तुम्ही नवरात्रीच्या अगोदरच कापू शकता किंवा नवरात्री झाल्यावर सुद्धा तुम्हाला ही कामं करता येतील. तिसरा नियम असा आहे की नवरात्रीच्या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला कांदा लसूण अजिबात आपल्या जेवणाच्या पदार्थांमध्ये टाकायचे नाही आहे. कांदा लसणाचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे. तर कांदा लसूण जे आहे ते तामसिक पदार्थांमध्ये मोडलं जातं. त्यामुळे 9 दिवसाच्या या कालावधीमध्ये तुम्ही कांदा लसणाचं सेवन करू नका. तुम्ही जर उपवास करणार असाल तर साहजिक तुम्ही उपवासाचे पदार्थ खाल किंवा फळं खाल, पण जरी उपवास करणार नसाल तर तुमच्या जेवणामध्ये कांदा लसूण तुम्ही अजिबात वापरू नका. तर हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. नवरात्रीचा चौथा नियम जो सगळ्यांनी पाळलाच पाहिजे, अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या घराच्या स्वच्छतेसाठी तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. घरामध्ये अजिबात अस्वच्छता निर्माण होऊ देऊ नका. घरातलं वातावरण प्रसन्न कसं राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. भलेही ते तुमच्या एकमेकांच्या बोलण्यातलं असो किंवा मग घरातली साफसफाई असो, तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आपण नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये स्त्री शक्तीचा जागर करतो. तर या देवी स्वरूप ज्या स्त्री शक्ती असतात त्यांना स्वच्छता अत्यंत प्रिय असते. स्वच्छतेच्या ठिकाणी त्यांना अखंडपणे वास करायला आवडतं. त्यामुळे महिलांनी विशेष करून स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. पुरुषांनी सुद्धा त्यांना मदत केली तर चांगलीच गोष्ट ठरेल.
नवरात्रीचा 5वा नियम असा आहे, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाही आहे. काळा रंग नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये वर्ज्य मानला गेलेला आहे. त्यामुळे ही एक काळजी तुम्ही अवश्य घ्या. त्याचबरोबर शिलाईसारखी जी कामं असतात, म्हणजे काही शिवणकाम असेल, कुठे तुम्हाला शिलाई मारायची असेल तर शिवणकामासारखी जी कामं असतात, विणकाम झालं, शिवणकाम झालं, तर ही कामं तुम्हाला या 9 दिवसांमध्ये अजिबात करायची नाही आहे. यानंतरचा 6वा नियम असा आहे, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जोपर्यंत तुम्ही उपवास करता किंवा उपवास जरी करत नसलात तरी पण कुलदेवीचे ते 9 दिवस असतात. त्यामुळे या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिवसा झोपायचं नाही आहे. रात्री तर आपल्याला आराम करावाच लागतो. दुपारीसुद्धा बऱ्याच जणांना थोडीफार डुलकी घ्यायची सवय असते किंवा मग थोडंफार आपण झोपतो किंवा पलंगावर लोळतो एक आराम म्हणून, पण तुम्ही आराम करण्यासाठी बसू शकता. मात्र या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला झोप घेता येणार नाही. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे, ज्यांना व्यसनाची सवय आहे, कसलंही व्यसन असो ते कधीही वाईट आहे, त्याचे खूप दुष्परिणाम होतात, तरी पण काही जणांची सवय सुटत नाही. तुम्हाला जर काही व्यसन असेल तर तुम्हाला नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या काळामध्ये व्यसन सोडावं लागेल. याचा तुम्हाला एक चांगला फायदासुद्धा होऊ शकतो. तो असा की 9 दिवस जर तुम्ही नवरात्रीचे नियम म्हणून कोणत्याही प्रकारचं व्यसन केलंच नाही तर तुमची ही सवय कायमचीसुद्धा सुटू शकते. त्यामुळे बघा, हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी तो फायदेशीरसुद्धा ठरू शकतो. ज्यांना ज्यांना कसलं वाईट व्यसन असेल तर त्यांनी ते सोडण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. यानंतरचा पुढचा नियम असा आहे, नवरात्रीची जेव्हा तुम्ही पूजा करतात तेव्हा चामड्याच्या वस्तूंचा वापर अजिबात करू नका. पुरुषांनीसुद्धा कुलदेवीची सेवा करत असताना 9 दिवस पूजा करण्याच्या वेळा कमरेला जो आपण चामड्याचा बेल्ट लावतो तो काढून मगच पूजा करायला बसावं. त्याचबरोबर स्त्रियांनीसुद्धा चामड्याच्या कोणत्याही वस्तू पूजा करताना वापरू नये. नवरात्रीचा पुढचा महत्त्वाचा नियम, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ब्रह्मचर्य पाळावे. त्याचबरोबर या 9 दिवसांमध्ये आपल्याला नख कापता येणार नाही आहे. नख तुम्हाला काढायचे असतील तर नवरात्री यायच्या अगोदर किंवा नवरात्री झाल्यावरच तुम्हाला ते काढावे लागतील. यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम असा आहे, नवरात्रीमध्ये तुम्ही जे काही उपवासाचे पदार्थ खाल तर त्या पदार्थांमध्ये जर तुम्हाला मीठ वापरायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करावा. आपल्या दररोजच्या जेवणामध्ये आपण जे पांढऱ्या रंगाचं मीठ वापरतो तर ते उपवासाचे पदार्थ बनवताना वापरू नका. भलेही नवरात्री असो किंवा तुमचा कोणताही उपवास असो ज्यामध्ये तुम्हाला मीठ वापरावं लागतं तर त्यासाठी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करावा. सैंधव मिठाचा रंग थोडासा गुलाबीसर रंगाचा असतो आणि हे मीठ आपण उपवासासाठी नक्कीच वापरू शकतो. चैत्र नवरात्रीच्या 8व्या माळेला देवीच्या आरत्या लावायला विसरू नका. तर आरत्या कशा लावल्या जातात याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. यामध्ये कणकेचे दिवे बनवले जातात, तर ते दिवे किती बनवायचे, कसे बनवायचे याची माहितीसुद्धा मी तुम्हाला लवकरच देईल. थोडक्यात तुम्हाला ही माहिती पुरेशी आहे की तुम्हाला 8व्या माळेला देवीच्या नावाने आरत्या लावायच्या आहे. तर कुलदेवीची ही एक खूप महत्त्वाची आणि मोठी सेवा मानली जाते, तर ही सेवा करायला विसरू नका. त्याचबरोबर नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही एकदा गुढीपाडव्याला तुमच्या घरातील जे काही टाक असतील, देव असतील, देवांच्या मूर्ती असतील, त्यांना जर तुम्ही एकदा स्नान घातलं, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही देवांना घटी बसवलं की त्यानंतर डायरेक्ट रामनवमीच्या दिवशीच तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे. देवांची पूजा तुम्ही दररोज करू शकता. तुम्ही जी काही कुलदेवीची सेवा करतात तीसुद्धा दररोज करू शकता. या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला देवीला कुंकुमार्चनसुद्धा करता येईल, पण तुम्हाला देवीला एका जागेवरून अजिबात हलवायचं नाही आहे. घटसुद्धा तुम्हाला हलवायचा नाही आहे. तुम्ही घटाला एक दिवसाआड पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. अखंड दिवा जर तुम्ही लावलेला असेल तर अखंड दिवा भिजणार नाही याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. वारंवार जेव्हा जेव्हा दिव्याला काजळी येईल तर हळूच तुम्ही ती काढून टाकू शकता. चिमट्याच्या मदतीने किंवा प्लकरच्या मदतीने तुम्हाला या अखंड दिव्याची काजळी काढून टाकता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र नवरात्रीचे काही महत्त्वाचे नियम सांगितले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच म्हणजे 22 मार्च 2023ला गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपल्या कुलदैवताची किंवा कुलदेवीची कृपा आपल्या घरादारावर, आपल्या कुटुंबावर नेहमी राहावी. तर चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करा. कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमी राहील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला नवरात्रीचे महत्त्वाचे नियम माहिती होतील.
चला तर मग मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.